स्पॉट राऊंड BMSसाठी सकाळ या वृत्तपत्रावर आलेली ही बातमी। मेडिकल कोर्स ॲडमिशन NCISM CET सेलच्या नोटीसची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा। मित्रांनो, गुजरात राज्यामध्ये बघूया सविस्तर बातमी। गुजरात राज्यामध्ये BMSची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी निर्देश दिल्यानंतर त्याच धर्तीवर अन्य राज्यांमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जी प्रवेश प्रक्रिया आहे तर ती घेणं अपेक्षित होतं। NCISM आणि CET सेल यांनी एखादा राऊंडची नोटीस काढणं अपेक्षित होतं, पण अद्याप ही नोटीस आलेली नाही। तर त्यासंबंधी ही एक बातमी सकाळची बातमी आहे, सकाळ या वृत्तपत्राची, आणि 29 जानेवारी 2023ची ही बातमी आहे। आता यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे बघा। मेडिकल कोर्स ॲडमिशन सर्वोच्च न्यायालयाने गुजरात राज्यात BMS प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी निर्देश दिल्यानंतर त्याच धर्तीवर अन्य राज्यांमध्ये म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये रिक्त जागा भरून घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असताना अद्यापही NCISM आणि CET सेल यांनी एकाही राऊंडची अजून नोटीस काढलेली नाही। तर त्यामुळे अजूनही बरेच विद्यार्थी प्रतीक्षेत आहे की त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे की स्पॉट राऊंड होईल किंवा नाही। म्हणजे 29 तारखेची ही बातमी आहे आणि नक्कीच यामध्ये तुम्ही एक कमेंट जर का केली समजा तर नक्कीच हा व्हिडिओ जो आहे तर हा जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। जर व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळाले तर होऊ शकतं की ही जी बातमी आहे ही अजून व्हायरल होईल आणि जो स्पॉट राऊंड अजूनही नोटीस नाही आलेली तर तो स्पॉट राऊंड कदाचित आपल्या व्हिडिओमुळे किंवा या न्यूजमुळे अजूनही बऱ्याच यूट्यूबरचे व्हिडिओ आहेत, कॉन्सुलरचे व्हिडिओ आहेत, तर त्यांच्यासुद्धा यूट्यूबला तुम्ही कमेंट करा जेणेकरून ते सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतील आणि स्पॉट राऊंड होण्याची शक्यता वाढेल। म्हणजे असं नाही की तुम्ही जिजाऊ अकॅडमीच्या व्हिडिओलाच कमेंट करा, जे पण तुम्हाला या संदर्भात व्हिडिओ दिसतील तिथे एक नक्की कमेंट करा। आता काय घोळ आहे नेमका तर तो बघूया। वैद्यकीय अभ्यासक्रमातील ग्रुप B म्हणजे आपलं BMS, BHMS आणि BUMS या शाखांच्या प्रवेश प्रक्रिया NCISM जी आहे तर यांच्याकडून एक नोटीस येणं अपेक्षित होतं, पण त्यांनी जी प्रक्रिया आहे तर ती 30 नोव्हेंबर 2023ला संपवली आणि 30 नोव्हेंबर 2023ला संपल्यानंतर बऱ्याच आता जे महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच सीट्स वॅकंट राहिल्या आणि सोबतच नवीन कॉलेजेस सुद्धा आले 30 नोव्हेंबरच्या नंतर। मग आता नवीन कॉलेजेसच्या सर्व सीट्स म्हणजे जे 6 नवीन कॉलेजेस आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्या सर्व सीट्स रिक्त राहिल्या। मग आता या लोकांनी काय केलं की जी न्यायालय आहे तर त्यामध्ये यांनी याचिका दाखल केली। आता न्यायालयाकडून विलंब झाला, त्यांनी लवकर निर्णय दिला नाही आणि विद्यार्थ्यांचा जो जीव आहे तर तो अजूनही टांगणीला लागलेला आहे की आता ही जी स्पॉट राऊंडची जी नोटीस आहे तर ती येईल किंवा नाही येणार। सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश बघा। दरम्यान गुजरात राज्यात काही विद्यार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांचा प्रवेश निश्चित होऊ शकला नाही। अशा 228 विद्यार्थ्यांच्या वतीने गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती। त्यात एक सदस्यीय पीठाचा निर्णय पूर्ण पीठाने नाकारला व हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले। सर्वोच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्याबाबत मान्यता देऊन राऊंड घेण्याचे निर्देश दिले, पण कोणत्या राज्यात? गुजरातमध्ये। त्याच धर्तीवर महाराष्ट्र, कर्नाटक व मध्य प्रदेशात प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ मिळून राऊंड होतील अशी आशा निर्माण झालेली होती। म्हणजे ज्या गुजरातच्या निर्णयामुळे एक अपेक्षा होती, एक आशा निर्माण झालेली होती की महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्पॉट राऊंड होईल, पण अद्यापही ती नोटीस आलेली नाही। आता जर समजा आपण CET सेलला कॉल केला, मेल केला, कोणताही फायदा नाही, कारण अजूनही कोणताही निर्णय जो आहे तर तो झालेला नाही। नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करा, येणारे पुढचे व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील।